रुद्र फायटर्स संघाचे कर्णधार दत्तू पाटील यांना विनंती असेल की अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज माहिती संपर्क किंवा त्यांनी स्वतः जरी आले तरी हरकत नाही, कारण फलंदाजांचं इकडे स्कोअरबोर्डवरती नाव लिहायचं आहे. रॉयल स्ट्रायकर संघाला सुद्धा विनंती असेल की त्यांनी एक अतिरिक्त खेळाडू असेल तर इथं माईकशी पाठवायचं आहे. सामन्याला सुरुवात होतोय. चैतन्य आयटम ओव्हर द मारा करतोय. डाकऱ्या आताचा फलंदाज समोर बसा प्लीज, फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. स्ट्राईकला आहे ते कार्तिक आणि नॉन स्ट्राईकला रोहन. रोहन एक मोठं नाव, चैतन्य सुद्धा. आणि हा एक साईडच्या दिशेनं पंचांच्या हात खुललेले आहेत पहिल्या चेंडूवरती आणि मिळते अतिरिक्त धाव आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 1. खराब असा चेंडू म्हणावा लागेल. डावखुरे हाताचा फलंदाज कार्तिक पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती खेळतोय चैतन्य. राईट आर्म राऊंड मारा आणि ड्राईव्ह करून खेळलेला चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. काय कौशल्य दाखवली इकडे दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा धावून काढल्या आहेत. सुंदर अशी चतुराई म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या मधून. अजून अतिरिक्त 1 धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 4. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. आणि एनकेपचे सर्वेसर्वा बाळकृष्ण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्पर्धेमध्ये आगमन आहे त्यांचं आणि स्वागत तहे दिलनं शब्दसुमनांनी स्वागत करतोय. आणि झायडसचे सर्वेसर्वा सागर मलिक यांना विनंती करतो की इथं स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा चैतन्य राईट आर्म ओव्हरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर मारा करतोय आणि पहिल्यांदा सामना करतोय तो रोहन. एक तगडा फलंदाज रोहन सामना करतोय चैतन्यचा. काय हा चेंडू कळलाय आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी सुरुवात आणि 2 धावा सुद्धा धाव पूर्ण केलेल्या आहेत. काय इथं फलंदाजी करतायत रुद्र फायटर्स संघाचे फलंदाज आणि जी चतुराई दाखवत आहेत त्या चपळतामध्ये सुंदर असं पाहायला मिळतंय. प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने एक मोटिवेशन घेईल असं रनिंग बिटवीन दगड. आणि पुन्हा एकदा उचलण्याचा उत्तुंग प्रयत्न परंतु फसलेला आहे आणि सुंदर असा चेंडू म्हणावे लागेल आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण रॉयल स्ट्रायकर संघाकडून. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि परवाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय रोहन. सुंदर असा चेंडू उत्तुंग मारण्याचा प्रयत्न परंतु हा पहिला फटका बसलाय रुद्र फायटर संघाला रोहन यांच्या मार्फत आणि खूपच नाराज. शॉर्ट अँड लेंथला पूल करण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे आणि झेल गेलाय डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिला फटका बसलेला आहे तो रुद्र फायटर संघाला. आणि आता संघाचे संघ मालक ज्यांनी आपला क्रिकेटचा काळ खूप गाजवला आहे त्यांच्या जवानीमध्ये, अजून मला वाटतं त्यांचं फिटनेस एक मोटिवेशन म्हणून पाहायला काय हरकत नाही. मला वाटतं रोज 10 किलोमीटर ते सायकलनं प्रवास करून आपला जो फिटनेस बनवला आहे असा एक मोठा बॅटर मैदानामध्ये महेश पाटील संघाचे संघ मालक रोहन यांच्या रूपात पहिला फटका बसलाय तो रुद्र फायटर संघाला आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मैदानामध्ये उतरलेत महेश पाटील स्वतः संघ मालक. पाहूया काय करतायत. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यांच्या गावाकडं खूप मोठी खेळी. बघूया इथं काय करतात. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि हा मिस फिल्डिंग म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाकडून आणि धावा मिळत आहेत त्या. सुंदर असं क्षेत्रामधून सुद्धा म्हणावं लागेल त्यांच्याकडून. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे आणि 3 धावा पळून काढण्यात यशस्वी झालेत दोन्ही बॅटर्स. आणि या
शतकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 9. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि पुन्हा एकदा चैतन्य गोलंदाजी मार्कवरती. धावकिरी हाताचा फलंदाज कार्तिक अजून मैदानामध्ये खेळतोय. 4 शतकांचा सामना. पहिल्या शतकात धावसंख्या झाली ती 9 आणि एक शेवटचा चेंडू शेष. राईट आर्म राऊंड गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रेट डाऊन कव्हरच्या दिशेनं कव्हर ट्राय खेळला आणि तिकडं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि 1 शतकांची समाप्ती आणि धावसंख्या झाली आहे ती 10. 1 बाद 10. रॉयल स्ट्रायकर संघानं चांगले क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल इकडे रुद्र फायटर संघाकडून. दस हुआ है 10. एक डबल काढला एकच घेतला नाही एक सिंगल रन घेतला. एकच 10 झाल्या बरोबर. कोणी महेश सरांनी 2 आता लास्ट दोन काढले रे. नाही सिंगल रे. अरे सिंगल घेतली डावऱ्यानं मारले. सिंगल काढले की आता एकच घेतली. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन आले तर पांडुरंग भोगुलकर. आणि खराब असा चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या दिशेनं. मिळत आहेत 4 धावा. कार्तिक यांचा सुंदर असा फटका पाहायला मिळाला आणि धावा मिळत आहेत त्या. खराब असा चेंडू पांडुरंगाचा म्हणावं लागेल. गतीमध्ये खूपच परिवर्तन केले त्याने आपल्या. शोभ अख्तरच्या रनअप घेत आहेत आणि तेवढ्याच गतीनं चेंडू टाकतायत पांडुरंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू. फलंदाजाची विनंती परंतु नाकारलेली आहे पंचांनी. आणि हा चांगला चेंडू म्हणावा लागेल पांडुरंग यांच्याकडून. पुन्हा एकदा पांडुरंग गोलंदाजी मार्कवरती. डावकरी हाताचा फलंदाज कार्तिक अजूनही मैदानामध्ये चांगली अशी फलंदाजी करतोय. आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवते इकडं. पुन्हा एकदा पांडुरंग. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं खेळण्याचा चेंडू. प्रयत्न चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक मिस फिल्डिंग आणि एकच धाव काढण्यात यशस्वी झालेले आहे. आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. एक खराब चेंडूवरती फायदा घेऊ शकले नाहीत कार्तिक. आणि धावसंख्या वाढते ती 15. अजूनही दुसरे शतक चालू. पुन्हा एकदा महेश पाटील राईट आर्म ओव्हर द गोलंदाजी मार्कवरती. पांडुरंग आणि सामना करतो महेश. आणि काय चेंडू टाकलाय. आणि थोडंसं इथं बॉलरचं जजमेंट चुकलेलं आहे. खेळाडूंनी याची दक्षता घ्यायचं आहे की जास्त इंज्युर्ड, कारण मंडळ जबाबदार राहणार नाही. वैयक्तिक जिम्मेदारीवरती इथं आपलं प्रदर्शन करायचं आहे. पुन्हा एकदा पांडुरंग. सुंदर असा चेंडू राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती. पांडुरंग. सुंदर असा चेंडू लॉंगांच्या दिशेनं मारलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि धावसंख्या मिळते ती 6. उत्तुंग असा षटकार महेश पाटील यांच्या बॅटमधून. आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन इथं आपल्या बाहूंचं कौशल्य दाखवताना महेश पाटील. फिटनेस विराट कोहलीच्या मार्गदर्शनावरती चालताना महेश पाटील. फिटनेसचं उत्तम उदाहरण. वयाच्या 38व्या वर्षी सुद्धा असं वाटतायत काय फिटनेस ठेवलाय. आणि पुन्हा एकदा पांडुरंग राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईडच्या दिशेनं काय चेंडू. चेंडू नुसळी घेतली आणि चेंडू गेलाय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुंदर असं एक उत्तम फटका आणि एक बीट बॉल. आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती
21. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल रुद्र फायटर्स कडून आणि स्वतः संघ मालक मैदानामध्ये उपस्थित. आणखी 12 चेंडू. आणि तर मोठं नियोजन करताना 2 मोठे तगडे, 2 म्हणण्यापेक्षा 4 अनुभवी खेळाडू, अमर पारपलकर, शिवाजी मोरे मागच्या वर्षीचे स्टार, ज्यांनी बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या नावावरती केला होता आणि यावर्षीही त्यांनी उपस्थिती दर्शवली. आता ते नाशिकहून आलेत काल हेलिकॉप्टरनं आणि त्यांच्यासाठी मला वाटतं ही स्पर्धा सजवून ठेवली होती. एवढं मोठं मैदान त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी राखून ठेवलं होतं आणि आणि आपल्या फलंदाजीचं गोलंदाजीचं कौशल्य दाखवण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत ते शिवाजी मोरे. शिवा, स्टार फ्रॉम जगमट्टी, मॅन फ्रॉम चंदगड, टेनिस क्रिकेट, चंदगड टेनिस क्रिकेट आणि तसंच गोवा क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव शिवाजी मोरे, मॅन फ्रॉम जगमट्टी. राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती आणि डावखुऱ्याचा हाता फलंदाज कार्तिक आणि जराशी अतिरिक्त दिशा दाखवली येते आणि पंचांचे हात खुले मिळते. एक वाढती धावसंख्या मिळते ती धावसंख्या वाढते ती 22. खराब चेंडू, आणखी एक अतिरिक्त चेंडू टाकावं लागेल शिवाजी यांना. पुन्हा एकदा राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय कार्तिक. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत, काही समजलं नाही कार्तिक यांना. आणि शेवटचे 11 चेंडू शेष या सामन्यातील. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते शिवाजी मोरे यांच्याकडून. एक साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि हा मोठा फटका कार्तिक यांच्या रूपात. आणि आता कार्तिक यांची जागा सांभाळण्यासाठी आणखी एक फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. तो फलंदाजाचं नाव स्मिथ. आणि आता ग्रॅम स्मिथ मैदानामध्ये, सॉरी सुमित. शिवाजी यांची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खास नाशिकहून तयारी करून आलेत. कालच त्यांचं आगमन झाले गोव्यामध्ये आणि पुन्हा एकदा राईट आर्म गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांचा सामना करायला केला तो आता सुमित. अजूनही नॉन स्ट्राईकला वाट पाहत आहे ते महेश पाटील. लेग साईडच्या दिशेनं ऑन साईडला चांगला असा चेंडू खेळला आणि चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इकडं. स्वतः संघ मालक प्रकाश पाटील सर यांच्या हातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि अतिरिक्त धावा मिळाल्या त्या 4 आणि धावसंख्या झाली ती 26. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी मार्कवर सामना करायला तयार. सुमित ऑफसाईडच्या दिशेनं केलेला चेंडू आणि थोडीशी लाईन आणि लेन चुकलेली आहे आणि अतिरिक्त चेंडू. धावसंख्या वाढते 27. खूपच चांगलं गोलंदाजीचे तर प्रदर्शन करतायत शिवाजी. फलंदाजीचे तर आपण त्यांनी गेली 2-3 वर्ष पाहतोय. त्यांच्या बॅटमधून जो काही फटक्यांचा आवाज येतोय, सुमधुर आवाज. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेनं चेंडू गेलाय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद झालेत सुमित. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फसलेला आहे आणि चांगला झेल मानावा लागेल चैतन्याच्या हातामधून. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन इथं करतोय शिवाजी द बॉस. आणि स्वतः रुद्र फायटर्स संघाचे कर्णधार दत्तू पाटील
आता मैदानामध्ये आपलं कर्णधाराची भूमिका त्यांना निभावावी लागेल, तसंच काही प्रदर्शन इकडं करावं लागेल. पहिलाच सामना आहे आणि 2 चेंडू या शतकातील दोन विशेष. शिवाजी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणि सुमित यांची जागा सांभाळण्यासाठी स्वतः कर्णधार मैदानामध्ये फलंदाजीसाठी उपस्थित. दत्तू पाटील शिवाजी यांचा सामना करेल. दत्तू महेश पाटील स्ट्राईकवरतीच थांबलेले आहेत. एक मोठा फटका त्यांच्या हातून पाहायला मिळाला होता आणि हा रनआउटचा चान्स, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि आणखी एक चेंडू शेष आणि आता फलंदाजी मार्कवरती महेश पाटील. एक उत्तुंग फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तसाच काहीचा एक मोठा फटका पाहायला मिळतोय का पाहूया. की नावाजलेला गोलंदाज आणि तितकाच नावाजलेला एक फलंदाज आमने सामने आता दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहूया. शिवाजी आणि महेश. आणि हा स्लोवर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आहे आणि धावा मिळत आहेत त्या 4. गतीचं परिवर्तन केलंय आणि त्याचा मोठा फायदा घेतलाय महेश पाटील यांनी. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करून स्लोवर आर्म शिवाजींच्या चेंडू, परंतु त्याचा फायदा घेतलाय महेश पाटील यांनी आणि 2 फटके पाहायला मिळाले आहेत त्यांच्या बॅटमधून. आणि पुन्हा ते एक चेंडू खेळून नॉन स्ट्राईकला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32. 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 रन. 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अजून एक चंदगडमधून मोठं नाव ज्याने आपल्या कॉलेजच्या दिवसामध्ये आणि आपल्या गावासाठी खूप मोठं योगदान दिले, कुर्तनवाडी गावातून दिलीप चांदेकर सर. आणि एक आणि हा काय पाहायला मिळतंय, मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळतोय. एक क्लासमेट दुसऱ्या क्लासमेटसाठी दिलीप चांदेकर आपल्या बेस्ट फ्रेंडला चेंडू टाकतोय. पाहूया काय करतायत महेश पाटील. लेग साइडच्या दिशेनं चेंडू घुमावलाय आणि धावसंख्या मिळते ती 4 रन. चेंडू गेला सीमारेषे पार आणि एक उत्तुंग असा फटका आणि त्याच्यात धावसंख्या मिळाल्या त्या 4. आणि या 4 धावेनंतर धावसंख्या झाली ती 36 रन्स. महेश पाटील काय कमालीची फलंदाजी करतायत. सॉरी 37. सॉरी 37 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. महेश पाटील नावाप्रमाणे असं त्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांच्या संघाला, तसंच काही प्रदर्शन करताना पाहायला मिळतंय. महेश पाटील सुंदर अशी फलंदाजी. चंदगड गावचे कोणेवाडी गावातील आणखी एक उत्तुंग फटका लॉंगांच्या दिशेने. काय फटकेबाजी करतायत महेश पाटील. अजून एक उत्तुंग फटका, चेंडू गेला सीमारेषे पार आणि धावसंख्या मिळते ते 6. या उत्तुंग षटकारानंतर धावसंख्या झाली ते 43 रन्स. एक मोठं असं आव्हान रॉयल स्ट्रायकर संघासमोर ठेवलंय रुद्र फायटर संघाने. अजूनही या शतकातील 3 चेंडू शेष. महेश पाटील जसा त्यांचा दरारा होता तशीच फलंदाजी पाहायला मिळते आणि अजून 3 चेंडूंवरती तशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणखी एक उत्तुंग फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. आणि काय ते हॅट्रिक करतील
षटकारांचा. धावसंख्या झाली ते 46. अजूनही 2 चेंडू शेष. 49 रन्स. महेश पाटील आपल्या नावाचं इथं प्रदर्शन करतायत. चिनगड भागातील कोणेवाडी गावचं मोठं नाव महेश पाटील. आणखी एक मोठा फटका. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. हॅट्रिक केलेलं आहे ते षटकारांचं. महेश पाटील काय धुवाधार बल्लेबाजी करतायत. 9 बॉलमध्ये 35 आणि शेवटचा चेंडू शेष. काय या चेंडूवरती षटकार मारतील अपेक्षा सर्व खेळाडूंना. आणि घुमवलेला आहे लॉंगनच्या दिशेनं. चेंडू गेला सीमारेषा पार. आणि काय फलंदाजी पाहायला मिळाले इकडे महेश पाटील यांच्याकडून. आणि 10 बॉल 41 रन. सर्व खेळाडूंकडून कौतुक महेश पाटील यांचं. संघाचा संघ मालक म्हणून महेश पाटील आणि फलंदाजीमध्ये सुद्धा नाव कमावलंय. सर्व खेळाडूंना थोडीशी विनंती असेल की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. इथं थोडासा स्वागताचा कार्यक्रम होईल. सर्व खेळाडूंना जो सामना चालू आहे त्या संघांचे सोडून इतर खेळाडूंना थोडी विनंती आहे की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे प्लीज. आजची प्रमुख उपस्थिती पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. मी सुरेश सर, दादासाहेब पाटील सरांना आणि इतर प्रमुख पाहुण्यांना थोडीशी विनंती करतोय की आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. अजून एक हल्लारवाडीचे स्टार इथं उपस्थित. मागच्या वर्षी त्यांचं योगदान होतं पण यावर्षी काही देऊ शकले नाहीत. दीपप्रज्वलनाचा सोहळा संपन्न होतो. पुन्हा एकदा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले ते आपले सुरेश सर, विनय सर, दादासाहेब पाटील सर, नितेश गावडे सर, दीपक पाटील, शिवकुमार पोट्टू सर आणि सुदेश सर. विनय सरांना मी विनंती करतोय की त्यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अनावरण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के जय भवानी. धन्यवाद. आता मी प्रमुख उपस्थिती आपले सुरेश सर यांचं स्वागत करतायत. सागर मुळीक त्यांना विनंती करतो की आपले दुसरे उपस्थिती पाहुणे म्हणून लाभलेले ते विनय सर. तर मी अश्विन उंदळकर सरांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. सरांना मी विनंती करेन की सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपली
तिसरी प्रमुख उपस्थिती दादासाहेब पाटील सर यांचं रामचंद्र पाटील यांनी स्वागत करावं असं मी विनंती करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे असं मी विनंती करतोय. आणखी एक नाव घेतोय मी संदीप पाटील सरांचं. ते सध्या उपस्थित नाहीत, पण त्यांनी आपल्याला दरवर्षी प्रत्येक सामनावीरासाठी ट्रॉफी इथं बहाल केलेली आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप स्वागत, उपस्थिती नसलं तरी एक स्वागत करून घेतोय. आणि पुन्हा आपले इंस्टाग्राम फेम नितेश गावडे सर यांना विनंती करेन, त्यांचं स्वागत करतील. नितेश गावडे सरांचं स्वागत करतील अनिल जाधव सर, त्यांना विनंती करेन. अनिल जाधवला मी विनंती करतोय की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन. आणि नितेश गावडे सरांनी यावर्षी आपल्याला सामनावीर आणि बेस्ट बॅट्समनसाठी 2 बॅट दिलेले आहेत. त्यामुळे सरांचं मी खूप खूप स्वागत करतोय आणि धन्यवाद पण देतोय. मागच्या वर्षीसुद्धा एक मोठाच ट्रॉफी त्यांनी दिली होती, त्यामुळे त्यांचं आभार व्यक्त करतोय. आणि शिवसागर हॉटेलचे मालक दीपक पाटील, सॉरी दीपक पाटील सर का आलेच की नाही. तर आणखी एक उपस्थिती शिवकुमार पुट्टू सर, त्यांना विनंती करेन त्याचं स्वागत करतील. किशोर होड पुंडलिक पाटीलला विनंती करतोय की शिवकुमार सरांचं स्वागत करायचं आहे. शिवकुमार पुट्टू सर मेडिस्प्रेसचे मॅनेजर. आणि सरांनी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज यावर्षी दिलेली आहे. तसंच सुदेश सरांचं कुठे सुदेश सरांना मी विनंती करतोय की आपण समोर यावं आणि त्यांचं स्वागत करतील बाळकृष्ण पाटील. हॅलो. आणि यानंतर नेक्स्ट सहा बॅटमन पाठवायचे आहेत. 6 संघ मालक, त्यांचं नाव घेतो मी इथं. टीम रॉयल स्ट्रायकर संघाचे संघ मालक आहेत प्रकाश पाटील सर. रॉयल स्ट्रायकरने बॅटमन पाठवायचे आहेत. टीम फ्रेंड सर्कल संघाचे कर्णधार लवकर इथं शिवकुमार सर सामना यांना चालू विनंती करायचा करतोय आहे. की त्यांनी जर्सीसाठी यायचं आहे. पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. आणि रॉयल स्ट्रायकर विनय सरांना मी विनंती करतोय की त्यांनी जर्सी, विनय सरांना विनंती करतोय की त्यांना जर्सी द्यावी. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. रॉयल स्ट्रायकर संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. टीम शिवांश 11 संघाचे कर्णधार तुषार कोटावळे यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी सुद्धा इथं यावं. आणि त्यांना जर्सी देता येते दादासाहेब पाटील सर, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते जर्सीचं वितरण करावं. कोस्टल फायटर्स संघाचे कर्णधार किरण बामणे मी विनंती करतोय की आपण समोर यावं. आणि नितेश गावडे सरांना मी विनंती करतोय की त्यांनी जर्सीचं वितरण करावं. नितेश गावडे सर, किरण बामणे यांना जर्सीचं वितरण करावं असं मी त्यांना विनंती करतोय. अथर्व अवेंजर्स यानंतर होतोय. अथर्व अवेंजर्सचे कर्णधार बाळकृष्ण पाटील यांना मी विनंती करेन. लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. आणि अश्विन उंदळेकर सरांना मी विनंती करतोय की त्यांनी याचं वितरण करावं. शतरक्षण सजून घ्यायचं आहे. अथर्व अवेंजर संघाचे कर्णधार बाळकृष्ण पाटील. अश्विन सरांना मी विनंती करतोय, अश्विन सरांना विनंती करतोय की त्यांना जर्सीचं वितरण करायचं आहे. आणि अयोध्या वॉरियर्स संघाचे कर्णधार शुभम गोगरे यांना विनंती करेन की आपण जर्सीचं वितरणासाठी यायचं आहे.
कर्णधार शुभम घोगरे आणि सुदेश सरांना विनंती करतो की त्यांनी जर्सीचं वितरण करायचं आहे. अयोध्या वॉरियर्स संघ मालक नितेश पाटील आणि चॅम्पियन स्क्वॉड संघाचे संघ मालक तुमचे कर्णधार आहेत विनायक गावडे आणि सुरेश सरांना मी विनंती करतो की त्यांनी जर्सीचं वितरण करायचं आहे. सामना चालू होतोय रुद्रा फायटर्स आणि रॉयल चॅलेंजर. तरी रॉयल चॅलेंजरला हा सामना जिंकायचा असेल सर्व तर उपस्थित खेळाडू रॉयल सर्व स्ट्रायकर उपस्थित याला प्रमुख हा आणि सामना ज्यांनी जिंकायचा या असेल स्पर्धेसाठी तर योगदान दिलंय त्या सर्वांचे 4 मनापासून आभार. ओव्हरमध्ये आणि स्पर्धेला सुरुवात झाली आहे, थोडीशी दिरंगाई झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण पहिला असाच चेंडू, प्रतिसाद चांगला दिवसभर चेंडू, द्यायचा आहे आणि पण, हा स्पर्धा एक धाव निश्चित मिळू शकते. उत्कृष्ट दर्जाची व्हावी यासाठी योगदान द्यायचं आहे. सर्वांचं मनापासून आभार. पहिला चेंडू चांगला असा चेंडू. विशेष आभार एक आपले धाव जे इथला निश्चितच प्रत्येक क्षण टिपतायत मिळू त्या शकते. युट्यूब लाईव्हसाठी खूप खूप धन्यवाद. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम. पुढील चेंडू घेऊन कार्तिक टू चैतन्य. बघूया चैतन्य कशा प्रकारची खेळी करतोय आपल्या संघासाठी. किती पाहिजे? 63. रॉयल स्ट्रायकरला हा सामना जिंकण्यासाठी 63 धावा जमवायच्या आहेत. 63 धावा जमवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. तरी पुढील चेंडू घेऊन कार्तिक. चांगला असा चेंडू कार्तिक याचा. चैतन्य काहीच समजू शकले नाहीत. चेंडू बीट होतोय. पुढील चेंडू घेऊन कार्तिक टू चैतन्य. चांगली अशी गोलंदाजी कार्तिक याची. आता मात्र दिशा भटकतोय कार्तिक. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. चांगला असा फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. चांगली अशी फलंदाजी चैतन्याची. धावसंख्या पोहोचली ती 8 धावांवर. याच्यानंतरचा होणारा सामना शिवांश. अरे हे पाहिजे ना रे. दुसरं कोण आहे? फ्रेंड सर्कल ना. फ्रेंड सर्कलचा कर्णधार आणि शिवांश चा कर्णधार इथे यायचा आहे नाणेफेकीसाठी. फ्रेंड सर्कल कर्णधार इथे यायचा आहे नाणेफेकीसाठी. काय झालं पुढे कळालं नाही. पुढील चेंडू घेऊन आपल्या षटकातील आणि फटका फसतोय. बघूया झेल खाली. स्वतः गोलंदाज कार्तिकने चांगला असा झेल पकडलाय. अमर बाद होतोय. वैयक्तिक एका या धावसंख्येवर अमर याची खेळी संपुष्टात येते. आता बघूया अमर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय. धनंजय. किती झाले? 1 ओव्हरला किती झाले? चालू आहे ना. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी. धावसंख्या पोचली ती म्हणजे 9 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. फ्रेंड सर्कलचा कर्णधार इथे यायचा आहे. फ्रेंड सर्कल धनंजय स्ट्राइक बॅटमॅन. चांगला असा फटका. 1 धाव निश्चित मिळू शकते आणि एका धावेवर समाधान.
आणि संघाची वाढती धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. फ्रेंड सर्कलचा कर्णधार इथं कुठे उपस्थित असेल तर याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. मीच आहे शिवांशी लेवल. रुद्रा फायटर्स आणि रॉयल स्ट्रायकरचा जर अतिरिक्त खेळाडू इथे असेल तर इथं स्कोररकडे यायचं आहे प्लीज. आणि बॉलर नेम कमलेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू फटका फसलाय बघूया. आणि झेल खाली कार्तिक आणि चांगला असा झेल पकडलाय कार्तिक याने. चांगली अशी फिल्डिंग म्हणावी लागेल रुद्रा फायटर्स संघाची. आणि अप्रतिम असा झेल पकडलाय कार्तिक याने. धनंजय याला माघारी परतावं लागतंय. टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव शिवाजी आता मैदानामध्ये. पाठीमागची स्पर्धा त्यांनी खूप मोठी गाजवली आहे. सामनावीराचे कित्येक त्यांनी घेतलेले आहेत आणि पुन्हा तोच दहशत तोच दरारा घेऊन मैदानामध्ये आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी शिवाजी मोरे फलंदाजी मार्कवरती चांगले असं गोलंदाजीचं इथं प्रदर्शन करतायत रुद्रा फायटर्स महेश पाटील संघाचा संघ. आणि पुन्हा एकदा राईट आर्मवर गोलंदाजी मार्कवरती आणि शिवाजी या स्पर्धेतील पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. पाहूया काय करतायत शिवाजी. सुंदर असा कव्हरच्या दिशेनं खेळलेला चेंडू एक धाव काढण्यात यशस्वी. आणि चांगली असे फलंदाजीचं एक मोठा फटका मारून थोडंसं स्थिरावलेलं होतं आपल्या संघाला ते चैतन्य. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मॅन फ्रॉम सावंतवाडी चांगलं असं फलंदाजीचं प्रदर्शन करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय चैतन्य. हो या काय करतोय चैतन्य आपल्या संघासाठी. शिवाजी मोरे एक मोठं नाव आणि खूप मोठ्या अपेक्षा संघाकडून. त्यांच्याकडून संघासाठी खूप मोठ्या अपेक्षा. पाहूया चेंडूवरती काय होतंय. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेनं खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक जातोय चेंडूच्या मागे आणि एक धाव काढण्यात यशस्वी. दुसरा त्या धावून काढण्यात यशस्वी आणि धाव संख्या होते ती शिवांश 11 आणि टीम फ्रेंड सर्कल टॉस साठी यायचंय. 2 धावेनंतर धाव संख्या झाली ती 13. विनय सरांच्या हस्ते हा नाणेफेक होणार आहे. शिवांश 11 आणि फ्रेंड सर्कल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड गोलंदाजी मार्कवरती आणि हा थोडासा अतिरिक्त बाहेर लेग साईडच्या दिशेनं चेंडू जातोय वाईड. एक मिळते अतिरिक्त धाव आणि धाव संख्या होते ती 14. आणि या ठिकाणी शिवांश 11 संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवायचा आहे शिवांश 11. आणि हा चैतन्याच्या बॅटमधून निघालेला षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते 20. 2 गडी बाद 20. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी दुसरा षटकार चैतन्याच्या बॅटमधून निघतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 26. 63 धावांचं मोठं तगडं आव्हान या ठिकाणी. अवघड असं आव्हान आणि चैतन्य त्या आव्हानाकडे थोडीशी कूच करताना दिसत आहेत. स्कोअर बोर्ड हलता राहिला पाहिजे जर हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं असेल. महेश याचे उत्कृष्ट अशी फलंदाजी
पहिल्या इनिंगमध्ये झाली आहे रुद्रा फायटर्स संघाकडून. शेवटचा चेंडू घेऊन सामना करतोय चैतन्य आणि निर्धाव असा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 26. सदतीस धावांची गरज. 12 चेंडू 37 धावांची गरज. आणि तिसरं षटक. रॉयल स्ट्रायकर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 37 धावांची लक्ष्य या ठिकाणी पार करावं लागेल 2 षटकामध्ये. आणि या ठिकाणी बॅटिंग करतायत चैतन्य आणि शिवाजी. आणि तिसरं षटक घेऊन रुद्रा फायटर्स संघाकडून अनिल. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करतोय शिवाजी. ऑफ साईडच्या दिशेने हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिरावते 26 वर. या ठिकाणी स्कोर बोर्ड लिहितोय यतिराज. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि या ठिकाणी झेलबाद होतोय शिवाजी. वैयक्तिक 1 धावसंख्येवर झेलबाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावल्या गेली या ठिकाणी रुद्रा फायटर्स संघाकडून. 3 चेंडू 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते 26. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॅट्समन कोण आहे? पुढचा फलंदाज या ठिकाणी अबी. सामना करतोय अनिल. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मला निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या पोहोचते 27. रॉयल स्ट्रायकर संघाची धावसंख्या पोहोचते 27 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आणि मैदानात चैतन्य. सामना करतोय अनिल याचा. पाहूया. आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 31. बत्तीस धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. 32 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू 1 धाव घेते आणि 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 33. 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. 7 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. रॉयल स्ट्रायकर संघाला. अनिल याचा शेवटचा चेंडू. सामना करतो चैतन्य. लेग साईडच्या दिशेने हा आणि या ठिकाणी आउट होतोय चैतन्य. रॉयल स्ट्रायकर संघाचे
चौथा गडी बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय साई. आणि शेवटचं षटक घेऊन दत्तू पाटील कर्णधार या ठिकाणी शेवटचं षटक. 30 धावांची गरज. इथे या ठिकाणी 5 षटकार अपेक्षित शेवटच्या षटकामध्ये. आणि दत्तू याचा पहिला चेंडू सामना करतोय साई. जोरदार मारण्याचा प्रयत्न पचतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोचते 34. 5 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. रुद्रा फायटर्स संघ चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 35. 28 धावांची गरज. 5 चेंडू. दत्तू याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 36. 27 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. रॉयल स्ट्रायकर्स संघाला आणि सुंदर असा चेंडू. या ठिकाणी कन्फ्यूज होतोय फलंदाज आणि निर्धाव जातोय चेंडू. 2 चेंडू नंतर धावसंख्या पोचते 36. धाव फलक काही हालता दिसत नाही आणि हा हळूहळू सामना रुद्रा फायटर्सच्या दिशेने झुकतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धावेवर समाधान मानावं लागतंय साई याला. सदतीस धावा. 3 चेंडू 37 धावा. दत्तू याचा पुढचा चेंडू सामना करतोय अभि. एक धाव. 38. सामन्यामध्ये औपचारिकता या ठिकाणी 2 चेंडूंची आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू आणि हा सामना रुद्रा फायटर्स संघाने खेचून आणलेला आहे. शेवटच्या चेंडूचा सामना करतोय अभि. 38 धावा या ठिकाणी रॉयल स्ट्रायकर्स संघाने जमवल्या. 63 धावांचा पाठलाग करीत असताना आणि हा सामना रुद्रा फायटर्स संघ जिंकतोय. आणि या सामन्याचा सामनावीर महेश